शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करते व माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. परिस्थिती नाही, घरातली उजेडही नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही. ज्यांच्या घरात वीजच नव्हती त्यांनी रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली शिक्षण घेतलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही आपण तिथं गेला त्या प्रवेशद्वारावर लिहिले अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती, तिथंच कोणीतरी एक धनिक पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होते. 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे, रात्रभर टिपण्या काढत वाचत बसायचे. एकदा धनिक पुत्र बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब अहो शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा. तसे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, झोपायला माझ्याकडे वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाही. धनीपुत्र काळजीने म्हणाला, बाबासाहेब अहो तुम्ही जगणार कसे, तुमच्या शरीरात बळ कसं येणार, तुम्ही जर जेवलाच नाही, तुम्ही जर झोपच घेतली नाही, तुमच्या शरीरात ताकद सामर्थ्य बळ कसं येणार. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्यावेळी मला असं वाटतं खचल्यासारखं माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज उभे राहतात, माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात, तेव्हा माझ्या अंगात बळ येतं. या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे, या लोकांसाठी मला घडलं पाहिजे. ही तीव्रता जेवढी असणार पाठीशी त्यातून हातातून कर्तृत्व घडतं, कृती घडते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ते पुढेही म्हणतात, मी पुन्हा येणार नाही, कोणीतरी देवदूत येईल या ब्रह्मातही राहू नका, तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल हे कधीच विसरू नका. यांच्या कर्तृत्वाला, यांच्या कार्याला, यांच्या विचारांना मी नमन करते व जाता जाता एवढंच म्हणेल की वी आर बिकॉज ही वॉज, हे होते म्हणून आपण आहोत. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर